नमस्कार शेतकरी बंधूंनो. आपण जे मागच्या व्हिडिओमध्ये आंबा पिकातील सल्ला हे आपण मागच्या एक भागामध्ये बघितलेला आहे आणि त्यावेळेस आपण मोहर येण्यासाठी आंब्याला काय काय करावं लागतात, उपाययोजना काय नाही हे आपण त्याच्यामध्ये बघितलं होतं, किंवा त्यावेळेस काय फवारण्या कीड रोगाच्या संदर्भात करायच्या हे सुद्धा आपण त्यावेळेस बघितलेलं. तर आता जर बघितलं तर आपण आता हा दुसरा व्हिडिओ किंवा सल्ला आपण आंब्याचा तयार करत आहोत. तर प्रथमतः जे शेतकरी बंधू नवीन असतील त्याने आपल्या हे यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, त्याचबरोबर आपल्याला माहिती आवडल्यास कॉमेंट्स कराव्यात आणि आपले जे आंबा बागायतदार शेतकरी आहेत त्यांना सुद्धा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जागृत करावे. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की आपण आंबा बागेची पहिल्यांदा कसं व्यवस्थापन करावं, काय करावं, मोहर येण्याच्या अगोदर आपल्याला काय उपाययोजना करायच्या आहेत. तर त्यातली मी एक पहिली सांगितली होती की आपल्या आंबा बागेची स्वच्छता एक महत्त्वाची आहे आणि त्या स्वच्छतेमध्ये जर बघितलं तर आपण आता ही बाग बघता की ह्याच्यामध्ये पूर्ण आपण गवत वगैरे सर्व काढलेलं आहे आणि जमीन सुद्धा एक 15 ते 20 सेंटीमीटर आंबाच्या खोडापासून 15 ते 20 सेंटीमीटर पर्यंत आपण जमीन ही सगळी रोटावेटरने किंवा खुरप्याने वगैरे आपल्या कुदळीने वगैरे खांदून घेतलेली आहे. आणि मग त्याच्यामुळं काय होतं की मागच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगितलं होतं की आपण जर हे केलं तर आपल्या जमिनीमध्ये जे मॉइश्चर असतं हे मॉइश्चर आपल्याला बाहेर काढता येतं आणि आंबा बागेला मग त्याच्यामुळं ताण बसल्यामुळं आपल्याला मोहर येण्यास त्याचा चांगला फायदा होतो. म्हणजे हे आम्ही आपण इथं बघितलंच की आम्ही एक 15 ते 20 दिवसापूर्वी हे सगळं म्हणजे केलेलं त्याच्या दरम्यानच्या काळामध्ये. मग त्याच्यामुळं आंब्याला आपल्याला आता बघताना इथं की मोहर आलेला आपल्याला दिसत आणि मोहर यायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. काही भागात, काही भागा आंब्यावर तुम्ही पाहता की इथं मोहर फुटायला लागलेला आहे इथं. आणि ह्या अशा कंडिशनमध्ये आपल्याला लक्षात येईल की आंब्यामध्ये आपल्याला मोहर यायच्या वेळेस आपल्याला काय काय करणं गरजेचं आहे. तर मी अगोदरच जसं सांगितलं की मोहर येण्यासाठी आपल्याला स्वच्छता असो बागेची, त्याचबरोबर आपल्याला बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, पाणी सध्या सगळं तोडलेलं आहे कारण की आपल्याला आंब्याला बागेला तर हे दिलं तरच आपल्याला पुढं चांगल्या पद्धतीने त्याचं मोहर बाहेर पडू शकतो. आणि मग ह्या कंडिशनला जर बघितलं तर आपल्याला नवीन फुटवे काही ठिकाणी आलेले दिसते ना आंब्यावर, इथं तुम्हाला दिसतेच सुद्धा 3 ते 5 फुटवे आपल्याला नवीन दिसते आणि त्याचबरोबर मोहर सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये निघू शकतो. आणि मग ह्या स्टेजला आपल्याला काही काळजी घेणं गरजेचं आहे. आता काही जर बघितलं तर आंब्याच्या बागेवर आपल्याला किंवा झाडावर असे काळे टिपके सुद्धा दिसतात बघा. बऱ्याच भागामध्ये असे काळे टिपके आपल्याला इथं दिसते, इथं तुम्हाला सुद्धा दिसते किंवा इथं सुद्धा बघा ह्या फांदीवर दिसते ना. आपल्याला ह्याच्यासाठी सुद्धा ह्या मोहर यायच्या अवस्थेमध्ये किंवा इथून पुढे आपल्याला मोहराचं चांगल्या पद्धतीने संरक्षण करणं गरजेचं आहे. आणि मग ह्या स्टेजला असो, ह्या स्टेजला मोहर असो किंवा ह्या स्टेजला असो हे आता किंवा ह्या स्टेजला, तर ह्या आता जी मोहर फुटण्याची अवस्था झालेली तर ह्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी व्यवस्थितरित्या औषधं फवारणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये जर बघितलं तर ह्याच्यावर हिथून पुढं म्हणजे ह्या स्टेजला तुडतुडे म्हणजे हॉपर्स जे आहेत हे मोठ्या प्रमाणात येऊ शकतात. किंवा हिकडं आता हे आंबा बघता, हिकडं ह्या जो आंबा आहे ह्याच्यामध्ये अजून मोहर काही निघलेला नाही, म्हणजे ह्याला अजून आता थोडासा ताण किंवा ह्याचा सुद्धा एक 8-15 दिवसामध्ये ह्याच्यात मोहर निघत. मग ह्या दोन्हीमध्ये आपल्याला फवारण्याचं साम्यता राखणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला एक लक्षात घेणं गरजेचं आहे की ह्या स्टेजपर्यंत आपण काही कीटकनाशक फवारू शकतो. आणि मग जसा ह्याला फुलोरा बाहेर पडत त्याच्यानंतर आपल्याला रासायनिक कीटकनाशकावर थोडं नियंत्रण ठेवावं लागतं किंवा आपल्याला त्याचं लिमिटेशन येतं. किंवा आता इथं जर बघितलं तर ह्या आंब्यावर आपल्याला सध्या पालवी आलेली दिसते आणि मग ह्या पालवीमध्ये सुद्धा आपल्याला त्या स्टेजला सुद्धा आपल्याला काही औषधं फवारता येतात. मग त्याच्यामध्ये डेल्टामेट्रिन जे आहे 2.8% ECचं 9 मिली प्रति 10 लिटर पाण्याचं, किंवा लॅम्बडा सायलोथिन 5%चं 6 मिली प्रति 10 लिटर पाणी, किंवा बिप्रोफेजिन 25% ECचं 1 ते 2 मिली प्रति लिटर पाणी, किंवा इमिडाक्लोपिड 17.80% SCLचं 2 ते 4 मिली प्रति 10 लिटर पाणी, त्याचबरोबर थायमिथॉक्झिन 25% WGचं 1 मिली प्रति लिटर पाणी. ह्याच्यापैकी कुठलं तरी एखादं कीटकनाशक आपल्याला ह्या स्टेजला ह्या आंब्यावर फवारणं गरजेचं आहे. ह्याच्यामुळं काय होतं
की मोहोरामध्ये येणारे जे मावा आहे हा आपल्याला तिथं आटोक्यात आणता येतो. आता आपल्याला जर बघितलं तर ह्याच्यामध्ये काही थोडेफार प्रमाणात हे मावा दिसू शकते ह्याच्यामध्ये, आणि ते त्या मोहराच्या हित असतात. आणि त्याच्यामुळे आपला जो मोहर आलेला आहे तो पडण्याची दाट शक्यता असते. तर इथं आपल्याला दिसन हा इथं काळा एक इथं बघा, इथं असा हा आपल्याला इथं एक छोटासा इथं एक आपल्याला हे मावा दिसू शकतो, असं काळपट वगैरे, किंवा ग्रीन मावा सुद्धा ह्याच्यात हॉपर्स असतात. मग आपल्याला ह्या स्टेजला नियंत्रण करणं गरजेचं. ह्याचबरोबर ह्याच्यावर भुरी रोग किंवा करपा रोग हे दोन सुद्धा येऊ शकतात, किंवा हा अँथ्रॅकनोज सुद्धा. इथं बघा आपल्याला दिसत ह्या मोहर जिथं फुटलेला आहे इथं आपल्याला हे काळसर पडलेलं दिसतंय. असं हे काळपट जे पडलेलं दिसतंय ना, ह्या काळपट म्हणजे हा अँथ्रॅकनोजचा प्रादुर्भाव असतो. आणि मग ह्याचा जर झालं तर आपल्याला त्याचं नियंत्रण करणं व्यवस्थित गरजेचं आहे. मग ह्याच्यासाठी ॲझोस्ट्रॉबिन आहे 23%, हे 10 मिली प्रति 10 लिटर पाणी, किंवा कार्बेंडेजिम पावडर 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी, किंवा कार्बेंडेजिम प्लस मँकोजेब 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी, ह्याच्यापैकी एखादं बुरशीनाशक. त्याचबरोबर जर भुरी किंवा काही करपा दिसत असला तर तो तुम्ही ह्याच्यामध्ये जे गंधक आहे, आपण त्याला सल्फर सुद्धा म्हणतो, वेटेबल सल्फर 80%, हे सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये घेता येतं. म्हणजे गंधक 80% जे आहे हे आपल्याला त्याच्यात 2 ते 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्याने आपल्याला घेता येतं. त्याच्यामुळं आपल्याला ह्या आंब्यामधला ह्या स्टेजचा जो मोहर आहे ह्याचा आपल्याला तुडतुडे म्हणजे हॉपर्स, त्याचबरोबर मावा सुद्धा काही भागामध्ये दिसू शकतो त्याचा, त्याचबरोबर मोहरावर येणारा भुरी रोग किंवा करपा रोग, आणि त्याचबरोबर ह्या जे आपली स्टेम आहे किंवा ही फांदी जी आहे ह्याच्यावर येणारा अँथ्रॅकनोज. तर हे आपल्याला व्यवस्थितरित्या ह्याचं व्यवस्थापन करता येतं. तर याच्यावर आपण मी जसं सांगितलं तसं आपल्याला ह्याच्या उपाययोजना करणं गरजेचं आहे. काही शेतकरी बंधूंना जर जैविक उपाययोजना करायच्या असल्या तर आपण हे जे रासायनिक कीटकनाशक सांगितले ह्याच्या व्यतिरिक्त आपण निंबोळी अर्क, त्याचबरोबर नीम ऑइल 5% 5 मिली प्रति लिटर पाणी, जर निंबोळी अर्क असले तर 5 मिली, आणि नीम ऑइल असलं तर 1.5 मिली प्रति लिटर पाणी, हे आपल्याला ह्याच्यामध्ये फवारणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ह्या स्टेजला आपल्याला या बागेमध्ये निळ्या कलरचे पिवळ्या कलरचे चिकट सापळे एक लावणं गरजेचं आहे. म्हणजे ह्या ज्या किडी आहेत हॉपर्स जे आहेत हे आपल्याला त्याच्यावर आकर्षित करून ते मारता येते. त्याचबरोबर आपल्याला ह्याच्यामध्ये जैविकमध्ये निंबोळी अर्क, नीम ऑइल ही आपण त्याच्यामध्ये फवारणी करावी. ज्या शेतकऱ्यांच्या बागा उंच असतात अशा शेतकरी बंधूंनी फवारणीचं काटेकोरपणे नियोजन करून आपल्या आंब्या बागेचं जे मोहर आलेला आहे हा आपल्याला ह्याचं संरक्षण किंवा व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करता येईल, आणि मग त्याच्यामुळं आपल्याला ह्याचं उत्पादन सुद्धा चांगलं येईल. तर अशा पद्धतीने शेतकरी बंधूंनी ह्या मोहराचं संरक्षण करावं, आणि आपण हे कंटिन्यू सिरीज चालू ठेवणार आहोत. आंब्यामध्ये येणारे वेगवेगळे रोग असो, किडी असो, किंवा त्याच्यावरच्या उपाययोजना आपल्याला हे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेतकरी बंधूंना पोहोचणार आहोत. तर शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे की आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक, कॉमेंट्स व फॉरवर्ड करावे व आंबा बागायतदार शेतकऱ्यापर्यंत पोहोचावे. धन्यवाद.